आम्हाला विवेक ओबरॉयजी भेटले, सुपरस्टार आपले बॉलिवूड स्टार. तर खूप चांगले आहेत. आम्ही फोटोसाठी विचारलं. गुड मॉर्निंग मंडळी. आत्ता वाजलेत सकाळचे 6 वाजलेत. तर मी आता चाललो आहे थोडा दिल्ली दर्शन करायला. दिल्ली दर्शन म्हणजे असंच रोडवरूनच जाणार आहे, म्हणजे रोड टूर असणार आहे. जास्त काय कुठे उतरणार नाही आहे. आणि सगळे बाकीचे सगळे झोपलेत. काल पण आले, ते काल थकलेले होते. तो कुठे बाहेर गेलो नाही. मॉलला जायचं होतं पण तिकडे पण नाही गेलो. सो आता जातो आणि एक अर्धा पाऊण तास फिरून येतो. थोडंसं तुम्हाला पण दिल्ली दाखवतो. ऑलरेडी मी लास्ट इयर आलेलो दिल्लीला. सो तेव्हा मी फिरलेलो 2 दिवस. तर आता जस्ट गाडी आहे आपल्याकडे, तर फिरून येऊया. सो गाडी आपल्याला आता 12 वाजता ड्रॉप करायची आहे एअरपोर्टला. आणि आपलं पण पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. बाकी तर आपले काही शॉपिंग वगैरे काहीही केलेलं नाही आहे. तर चला मंडळी, आता आपण निघूया. गाडी पार्किंगमध्ये बेसमेंटला पार्क केली. तर तिकडनं काढूया आणि जाऊया आपल्या पुढच्या प्रसाद. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि सोबत आता कनक आहे. कनकने जॉईन केलेलं आहे. कनकला कॉल केला, बोला येतोस का, बोलतो चला. तर चला आता आपण जाऊया. सकाळी सकाळी बघा दिल्लीची मस्त थंडी हवा. रात्री इकडे पाऊस पडलेला. पण एरो सिटी एरियामध्ये आहे, एअरपोर्टच्या जवळच आहे. आणि आता तुम्ही बघू शकता चहलपहल चालू झालेली आहे. आणि समोरनं फ्लाईट तुम्ही बघू शकता. बघा आता आपण इंडिया गेट परिसरात आलेलो आहे. म्हणजे आता इंडिया गेट पुढे आहे, बट त्या परिसरात आपण आलेलो आहोत. बरोबर आहे का? बघा आता आपण इंडिया गेट परिसरात आलेलो आहे. आणि ते माझ्या दोन्ही बाजूला सगळे एम्बेसी दिसत आहेत. जर्मनी, बेल्जियम, अफगाणिस्तान. आता पुढे 2 आहेत. हे रशियन एम्बेसी, सुदान एम्बेसी, सर्बिया. इकडे लेफ्टला म्यानमार. इकडे फ्रान्सची आहे. इकडे पाकिस्तानची एम्बेसी आहे. बघा म्हणजे कसं एकदम रोड आहे. आपल्या इथल्या फोर्ट एरियाची आठवण येते. आणि आता आपण बिर्ला मंदिरला चाललोय. तर आता आपण आहोत सरदार पटेल मार्ग, म्हणजे आपले देशाचे जे लोहपुरुष बोलले जातं त्यांना, अशा सरदार पटेल यांच्या रोडवर आहोत आपण. तर बघा म्हणजे कसं दोन्ही साईडला झाडं आहेत. मस्त थंडगार वाटतं इथे.
थंडगार एकदम असं, आणि मोठी मोठी झाडं आहेत. आणि आता आपल्या डेस्टिनेशन जवळ आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. आणि सगळीकडे इथे आपले तिरंगा जो आहे, खूप मोठे मोठे तिरंगा डौलात फडकत आहेत. आपण पोचलेलो आहोत दिल्लीच्या बिर्ला मंदिर परिसरात, ज्याला लक्ष्मीनारायण मंदिर पण बोललं जातं. आता जर इकडे पार्किंग असेल तर आपण पार्किंगमध्ये लावून 5 मिनटं फक्त मंदिराचं बाहेरून दर्शन घेणार. हे बघा, हे मंदिरचे एंट्री आहे पुढे. हे बघा, इथे पुढे हे मंदिरची एंट्री आहे. आणि पार्किंग तर नाही आहे इथे, बट इथे आपण 1-2 मिनटाकरता गाडी लावू शकतो. सो आता आपण पोचलेलो आहोत बिर्ला मंदिरला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे सुबक असं मंदिर आहे. आणि खूप छान असं मंदिर आहे, हे बघू शकता तुम्ही. आम्ही जिथे स्टेला आहे तिथून 15 किलोमीटरवर आहे. आणि आम्हाला यायला इकडे 20 मिनटं लागली. पण मंदिराच्या आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे. तर तुम्हाला इकडनंच मी आता मंदिर दाखवतो आहे. आणि हा मंदिरच्या सभोवतालचा परिसर आहे. गाडी पार्किंगसाठी मंदिरच्या बाहेरच आहे, म्हणजे इथे तुम्ही पार्क करू शकता. बाकी ही सकाळची वेळ आहे. दुपारच्या वेळेस कुठे पार्किंग वगैरे आहे की याची आयडिया नाही आम्हाला. जाता जाता जर कुठे दिसली की इकडे मंदिरची पार्किंग आहे तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. पण इथे समोर तर वगैरे दिसत नाही आहे. पण ते जे वॉचमॅन आहेत त्यांना आम्ही विचारलं, सिक्युरिटीवाले, इथे बोलले की आप यहाँ पे रख सकते हैं गाडी, कोई प्रॉब्लेम नाही. आणि बऱ्याचशा गाड्या इथे आहेत. जेव्हा मी आलो होतो तेव्हा 2च गाड्या होत्या, पण आता गर्दी वाढत चालली आहे. तर चला आता आपण निघूया, आपलं दर्शन करूया आणि फटाफट निघूया. चला, आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय पुढच्या डेस्टिनेशनला. तर चला आता आपण चाललो आहे पुढच्या ठिकाणावर. ते आहे रेड फोर्ट, म्हणजे आपला लाल किल्ला. तर चला जाऊया. इथून आता एक 7 किलोमीटरवर आहे. आपल्याला मिनिट्स दाखवत आहेत 15 मिनटं. आता आपण पोचलेलो आहोत पुराणी दिल्ली एरियामध्ये. हा लाल किल्ल्याकडे आपण चाललेलो आहोत. आणि हे बघा कसे छोटे छोटे गल्ले आहेत. तुम्हाला मी कालच बोललेलो की ओल्ड दिल्लीमध्ये थोडा ट्रॅफिकचा इश्यू असतो, पण आता आपण सकाळी सकाळी आलो आहे त्याच्यामुळे काही हे नाही एवढं. तर आता आपण पोचलो आहे. बघा समोर तुम्हाला दिसते ही दिल्लीची प्रसिद्ध अशी जामा मस्जिद. दिल्लीची खूप जुनी मस्जिद आहे ही. आणि ते बघा रोड साईड न्हावी बसलेत. पहिले जसे असायचे तसे आता आपल्या मुंबईला असतात झाडाखाली बसलेले, फॅशन स्ट्रीट एरिया वगैरेमध्ये. आणि खूप बिझी रोड असतो हा दुपारनंतर, म्हणजे एक 10 वाजल्यानंतर बिझी रोड, म्हणजे इथून गाडी काढणं पण मुश्किल आहे. त्याकरता आपण सकाळी सकाळी आलो आहे. आणि आता इथेच कुठेतरी पार्किंग असेल. मी आता त्या मागे लास्ट टाईम आलेलो तेव्हा इथनंच गेलेलो, पण आता एवढं आता आपण पोचलेलो आहोत लाल किल्ला एरियामध्ये. आणि आता इथं आपण पार्किंगमध्ये गाडी लावूया, म्हणजे काय आपल्याला टेन्शन नाही. मोठी अशी पार्किंग आहे. सर जी पार्किंग एंट्री कहाँ से? आपण पोचलेलो आहोत लाल किल्ला. हे बघा इथे तिकीट ऑफिस आहे. आणि ही अशी एंट्री आहे.
सकाळी सकाळी आलो त्याच्यामुळे गर्दी नाही आहे. आणि हे समोरच मेन रोड आहे आणि तिथे मेट्रो स्टेशन आहे. असं लाल किल्ला दिल्ली. कनक तिकीट घेऊन आलेला आहे. सो आम्ही फक्त एंट्रीचे तिकीट घेतलेत. 2 प्रकारचे, एक पूर्ण म्युझियम वगैरे पण आहे आतमे, त्याची तिकीट वेगळे आहे. तर आम्ही एंट्रीचे तिकीट घेतले. किती रुपये आले का ना? 100 रुपये झाले 2 जणांचे, म्हणजे 50 रुपीज पर पर्सन. आणि विथ म्युझियम 80 आहेत ना. 80 रुपीज जर म्युझियम पण फिरायचं असेल तर आपल्याला फक्त किल्ल्याला जाऊन यायचे आहे. तर बघा अशी एंट्री आहे आणि ही स्टाफची, पोलिसांची एंट्री आहे. आणि हे इकडे आपल्याला लाल किल्ल्याकडे जायचं आहे. ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. सो मी तुम्हाला सांगतो की आता आपले 3:30ची फ्लाईट आहे. एअर इंडियाची एअरबस 350, जी मला वाटते इंडियातली सगळ्यात मोठी प्लेन आहे. म्हणजे आपल्या एअर इंडियाकडे एअर इंडियाकडे अच्छा ओके. तर कनकला जास्त इन्फॉर्मेशन आहे, तर कनक त्याबद्दल थोडंसं सांगेल. हां कनक सांग. एअर इंडियाकडेच मोस्टली मोठे प्लेन एअर इंडियाकडेच आहे. इंडिगोचे सेम आहे. आता त्यांनी इंडिगोने मोठे. ओके. तर कनक तुम्हाला तर माहिती आहे पायलटची ट्रेनिंग घेतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त इन्फॉर्मेशन आहे फ्लाईट वगैरेबद्दल. सो पण याच्यामध्ये कॅपॅसिटी किती 350 आहे ना काहीतरी. हां तर खूप मोठं, म्हणजे 333 असा हे प्लेन आहे. नॉर्मली आपण जे, म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढं ट्रॅव्हल केलं आहे ते 3+3, म्हणजे एका लाईनमध्ये 3, मध्ये गॅप आणि 3 असे अशाच फ्लाईटने मी ट्रॅव्हल केलं आहे आत्तापर्यंत. आपल्या एक 20 ते 25 झाले असतील फ्लाईट आय थिंक. तर इंटरनॅशनल वगैरे पकडून आपल्या झाल्या असणार. सो पण आतापर्यंत मी म्हणजे इंटरनॅशनलला पण आपल्याला जे आहे 3+3च प्लेन मिळालं होता. बट हा फर्स्ट टाईम आपण आता 3+3 म्हणजे 9 एका रोमध्ये पूर्ण 9 जणं बसतील असे एवढा मोठा प्लेन आहे. आणि असा लांब पण मोठा आहे. 200 मीटर लांबी आहे ना. हे बघा, हे फ्रीवाला रेड किल्ला. आणि हा आतमध्ये एंट्री करायचं आहे तिकीट. म्हणजे तुम्ही जर तिकीट नाही काढली तर इथपर्यंत येऊन फोटो सेशन वगैरे करू शकता. लास्ट टाईम मी तसंच केलेलं. लास्ट टाईम मी आलेलो तेव्हा तिकडनंच फोटो काढून आणि मग गेलेलो. कारण की मी तेव्हा शॉपिंगच्या हिशोबाने आलेलो. नवीन घराचं आपलं काम जेव्हा चालू होतं घराचं काम, त्यावेळेस आलेलो. लाईट्स वगैरे ते सगळं बघायला गेलेलो. मी बरंचसं इंटिरियरचं सामान मागवलेलं पण. आणि छान आहे, म्हणजे रेट्स वगैरे आणि व्हरायटी भरपूर बघायला मिळतात. पुन्हा आपण रेड फोर्टकडे वळूया. आणि बघा एंट्री आहे, समोरच 2 तोफ ठेवल्या आहेत मस्त अशा. महाप्रवेशद्वार आणि वरती आपला तिरंगा. चला आता आतमध्ये जाऊया. बाकी लाल किल्ला परिसर जो आहे वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे, कारण की खूप जुना असा आहे हा. आणि याला खूप महत्त्व आहे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये. स्वातंत्र्य नंतर पहिल्यांदा जो तिरंगा आपला फडकवला गेला ते इथेच झेंडावंदन झालेलं होतं स्वतंत्र भारताचा. तुम्ही बघू शकता इथे कशी कलाकारी वगैरे आहे वरती पण. हे बघा पूर्ण रूफला. आणि त्या काळामध्ये एवढ्या वरती कसं मॅनेज केलं असेल. आता शिडी वगैरे आता पण कोणी करू शकत नाही, आता ते क्रेन मागवतात आणि करतात. तर त्या काळात कसं केलं असेल. साठी कॅप वगैरे शॉप्स आहेत.
आणि हे इथे एक गेट आहे. आता आपण आधी आतमध्ये जाणार आहोत. आणि इथे हे बघा लेडीजचं सगळं शॉपिंग मटेरियल. आणि हे बघा इथे हवा बघा काय मस्त छान अशी. आणि याला बोलतात छत्ता चौक मीन्स कवर्ड बाजार. म्हणजे इथे मार्केट होता हा पूर्ण छत्ता बाजार. बघू शकता तुम्ही. आणि याची इन्फॉर्मेशन आहे ही तुम्ही पॉज करून बघा. किती मोठा एरिया आहे हा. पूर्ण गार्डन आहे. हे बघा दिवाने आम म्हणजे राजाचा दरबार. बघा इथे राजाचा सिंहासन आहे. वरती राजा बसायचा आणि इथे समोर पूर्ण जनता आणि राजाचे जे पण दरबारी असतील सहकारी सरदार वगैरे ते सगळे इथे बसून इथे राजाचा दरबार चालायचा. हे बघू शकता तुम्ही पूर्ण. याला बोलतात दिवाने आम. तर चला आता आपण जाऊया. दिवाने आम बघितला. आता चालूया दिवाने खास. हा लाल किल्ल्याचा एक प्रसिद्ध असा भाग आहे. इथेच म्हणजे आपल्याला मोर वगैरे पण बघायला भेटतील. हा बघा हा रंगमहल. आणि आहे दिवाने खास. बघा खास महल. हा बादशाचा म्हणजे खास महल होता. म्हणजे प्रायव्हेट फक्त बादशासाठी म्हणजे असा. तर चला. आणि इथेच जो आहे जगप्रसिद्ध असा पिकॉक थ्रोन म्हणजे मयूर सिंहासन ठेवलेलं होतं. पण आता ते सुरक्षेच्या कारणास्तव काढलेलं आहे इथून. ही जी दिसते ती आहे मोती मस्जिद. हे बघा मोती मस्जिद. तुम्ही समोर बघू शकता मोर आहे. बघूया आपण आता पुढे जाऊया. चला बघून तो पळू शकतो. तर बघा समोरच तुम्हाला दिसत असेल मोर. तर बघा हा बघा पिकॉक. ते बघा इथे ही कॅन्टीन एरिया आहे. अजून चालू नाही झाली. आम्ही लवकरच आलो आहे. म्युझियम आहे हे बरोबर. आणि त्याच्यात पुढे पण इकडे सरळ गेलं की एक्झिट. आता पब्लिक चालू झालेली आहे कारण की आता ऑफिस टाईम सुरू झालेला आहे. 9 वाजून गेलेले आहेत. म्हणजे 9 वाजून 2 मिनटं झालेले आहेत. सगळ्यांना आता आपल्या ऑफिसकडे जाण्याची घाई आहे. बाईक्सवर असेल. आणि आता बघा तुम्ही बघताय आता प्रायव्हेट व्हेकल तुम्हाला दिसायला लागलेत. मगाशी आपण जेव्हा आलो तेव्हा सगळ्या एअरपोर्टवरनं येणाऱ्या म्हणजे सगळ्या कमर्शियल ज्या होत्या प्रवासी टॅक्सी वगैरे त्याच दिसत होत्या. पण आता तुम्ही बघता सगळे प्रायव्हेट गाड्या दिसत आहेत. तर चला आता पहाडगंज एरियामध्ये आपण आलेलो आहोत. तसं तुम्हाला बोललो का हा म्हणजे फेमस आहे इंटिरियर वगैरेच्या जेव्हा. ते बघा प्लायबोर्ड्स. हे बघा ॲल्युमिनियम लोवर्स असं सगळी ही दुकानं इथे आहेत. पुढे एक मॅगडी पण असेल ऑपोजिट साईडला. मी तिकडे तेव्हा बर्गर घेतलेला. हां तो बघा समोर तिथे मॅगडी आहे. आणि ही तुम्ही सगळी दुकानं बघत असेल. आता दुकान तर बंद आहेत पण त्यावर बघा तुम्ही सगळं लिहिलेलं आहे लोवर्स वगैरे. बघा समोरच बृहन महाराष्ट्र भवन आहे. तुम्ही बघू शकता. अजून मला वाटतं त्याला 10 वर्ष झाली असतील. कलर नसेल मारला. तुम्ही बघा मेट्रो स्टेशन आला झंडेवाला. आणि समोर चालू आहे. आणि बघा बजरंग बलींची मूर्ती मोठी.
आता आपल्याला बजरंगबलींचा फेस बघायला भेटतो का नाही माहीत नाही, बघूया. आता आपण यू टर्न घेऊन येऊ पुढून. जय बजरंगबली. आपल्याला आता इकडे जायचं का ऑस्ट्रेलियाला? लेफ्टला जायचं का? आता आपण चेकआउट करतोय आणि जाऊया बाहेर. आता लगेज ठेवायला गेलेत हे लोक आणि मी आता गाडी काढून घेतो. गाडी बेसमेंटला आहे. देन डायरेक्ट एअरपोर्टला. मध्ये कंपनीचं जे माणूस आहेत, आपली जी गाडी आपण घेतली आहे रेव, त्यांचे एक्झिक्युटिव्ह ते म्हणजे ड्रायव्हर येणार आहेत. ते गाडी आपल्यासोबत येतील एअरपोर्टला आणि मग तिकडे गाडी पिक करतील, सगळं चेक वगैरे करून, आणि मग आपण जाऊया. फ्लाईट आपली वेळ आहे, फ्लाईट अजून 3:30ची आहे. आता आपण जाऊया. फायनल आपली ही ड्राईव्ह असणार आहे एअरपोर्टकडे. आणि तुम्ही बघू शकता किलोमीटर 14,106 किलोमीटर. आणि आपण जेव्हा गाडी पिक केली होती तेव्हा होती 12,976. म्हणजे आपण टोटल चालवलेली आहे 1,130 किलोमीटर. ओके, सो आता निघूया. आणि जे कंपनीचे पर्सन येणार होते ते पण आलेले आहेत, तर त्यांना पण पिक करूया. जस्ट थोडं 10 मिनटं पुढे ते थांबलेत, तर मग त्यांना पण पिक करूया आणि जाऊया पुढे. तर चला, आता आपला एअरपोर्टकडचा प्रवास सुरू झालेला आहे. टर्मिनल 3 इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टकडे दिल्लीच्या. आणि आपल्यासोबत आता विपिनजी आहेत, जे रेव कंपनीकडं आलेले आहेत आपली गाडी पिक करण्यासाठी. आणि खूप छान सर्विस होती. गाडी पण छान गाडीने आपल्याला साथ दिली. सो आता आपण पोचलो ऑलमोस्ट एअरपोर्टजवळ. आणि समोर तुम्हाला आता एअरपोर्ट दिसायला सुरू झाला असेल. आणि इकडे आपले राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांची मोठी प्रतिमा आहे. चला, आता आपली गाडी केलेली आहे त्यांनी, म्हणजे आपण ड्रॉप केलेली आहे. आणि ते कंपनीचे बघा हे आलेले आहेत, त्यांनी चेक केलेली आहे गाडी आणि सगळं ऑल ओके आहे. तर बाय, गाडीला बाय करूया. बाय बाय. हे गाडीला बाय करा. बाय बाय. चला, आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला, म्हणजे आपल्या घराकडे, मुंबईकडे. मुंबई एअरपोर्ट. आणि हा आहे दिल्लीचा इंदिरा गांधी एअरपोर्ट. तर चला निघूया आता आपण. बॅगेज वगैरे सगळे कलेक्ट केलेले आहेत आपण गाडीतनं. चलो लेट्स गो. आणि हा कनक शोधतोय कोणी सेलिब्रिटी आला आहे का, तो गाड्या बघतोय. मला माहिती आहे कोणती लक्झरी कार वगैरे, आय नो. चला, आता आमची गँग बघा चालली आहे कशी. 1 2 3 4 5 अँड आय एम 6. मी सगळेजण DG यात्राचा वापर करणार आहे. म्हणजे डायरेक्ट आपल्याला परमिशन, म्हणजे चेक इन आत पुढे चेक इन होईल. जी सिक्युरिटी चेक असते ती होईल, पण इकडे एअरपोर्टची जी असते ती सिक्युरिटी आपली वाचून जाईल. ती लाईन वाचून जातील का. इंगला नाही लागलो काय नाही, डायरेक्टली एअरपोर्टमध्ये एंट्री. आणि तुम्ही एअरपोर्ट बघू शकता, खूप मोठा एअरपोर्ट आहे. सो आता आपल्याला एअर इंडियाचे, एअर इंडिया इकडे इंटरनॅशनल आहे. सो आपल्याला एअर इंडियाचे बॅगेज आता ड्रॉप करायचे आहेत. सो चला बॅग ड्रॉप करूया. सो चला, आपला बॅगेज ड्रॉप झालेले आहेत. आणि एक गुड न्यूज म्हणजे आपल्याला अजून 2 विंडो सीट मिळालेले आहेत, एक मृण्मयी आणि एक कनक. आणि फ्लाईट थोडी डिले आहे. आपले 3:30चं डिपार्चर होतं, ते आता 4:20 दाखवतं आहे. सो थोडं लेट होणार आहे आपल्याला आता घरी पोचायला. 1 तास ऑलरेडी झाले, पण 4:20 आता परत किती लेट होतं काय माहिती. तर बघूया
आपण आता डी जी यात्राने तर इथे चेक इन तर करून घेऊया, पूर्ण सिक्युरिटी चेक आता बाकी आपली. तर चलो, तर चला आता आपली सिक्युरिटी चेक झालेली आहे आणि आता आपण जाऊया बाहेर आतमध्ये सिक्युरिटी चेक करून मस्तपैकी. आता तुम्हाला दिल्ली एअरपोर्ट दाखवतो काय काय त्याच्यामध्ये आहेत, काय काय शॉप आहेत. आणि बघा दिल्ली एअरपोर्ट. आणि फ्लाईट डिले आहे, सो आपल्याला वेळ लागणार आहे. हे बघा तुम्हाला बघा पूर्ण याच्यामध्ये एकच फ्लाईट आमची डिले दिसते. आम्ही सो चला आता आम्ही चाललो आहे. बोर्डिंग आता स्टार्ट होणार आहे. मेसेज आला आहे, स्टार्ट नाही झाली पण आता स्टार्ट होणार आहे. सो आता आपण गेटजवळ चाललो आहे. आपला गेट नंबर आहे 37. अँड हे बघा आमचे मृण्मयी दिसलेली आहे. आमची मृण्मयी मॅगडीमध्ये खात होती. आणि हे दीक्षिता आणि हे मनाली का पळत आहे थांबा. आम्हाला विवेक ओबरॉयजी भेटले, सुपरस्टार आपले बॉलिवूड स्टार. तर खूप चांगले आहेत. आम्ही फोटोसाठी विचारलं त्यांनी लगेच पोच दिली. थँक्यू सर. तर फ्लाईट पण डिले झालेली आहे आणि हा आमचा प्लेन होता एअरबस, पण आता त्याच्यामध्ये चेंज केला आहे आम्हाला आणि आता बोईंग अलॉट झालेला आहे. पण आता बघूया, आता तो पण म्हणजे मोठाच आहे. पण आता हा नाही, हा म्हणजे नवीन आहे आणि तो जो आहे थोडासा जुनावाला मॉडेल आहे असं. सो आता बघा आपली बोर्डिंग चालू झालेली आहे. आता आपण निघालेलो आहोत आणि मुंबई माझ्या मागे आहे. बघा होतोय बोईंग आहे हे, बघू शकता. बोईंगने आम्ही चाललो आहे. भारतातल्या मोठ्या विमानांपैकी एक ॲक्च्युली तो होता, पण मे बी काहीतरी प्रॉब्लेममुळे हा झाला आहे. पण ठीक आहे, एनिवे ड्रीम लायनर आहे. मंडळी आता आपण फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत आणि इकडे 3 सीट, आमच्या रोमध्ये 3 सीट आणि बाजूला 3 सीट. कनक बघा इथे कसा मस्त बसला आहे सिंगल. इकडे मृण्मयी पण बसली बघा सिंगल विंडो सीट. आणि इकडे आपले मनाली आणि दीक्षिता इकडे या काकांच्या मागे आहेत विंडो सीटला. आणि इकडे आम्हाला कपल्सला 1-2 सीट दिले आहेत. तर मस्तपैकी आता जाऊया घरी आपण या मस्त चांगल्याशा विमानामध्ये. आणि फ्लाईटमध्ये आता चढताना आम्हाला एअरपोर्टला विवेक ओबरॉय आपले जे बॉलिवूड स्टार आहेत ते भेटले. त्यांच्याबरोबर मस्त सेल्फी घेतली आणि खूप हंबल पर्सन आहेत. जसं मी त्यांना बोललो की सर फोटोग्राफ, तर त्यांनी लगेच तेच गाडीने चाललेले, जी गाडी असते ना त्याच्याने चालले. त्यांनी गाडी थांबवायला सांगितली आणि एकदम चांगला फोटो, म्हणजे फोटोसाठी पोज पण दिला. ते ॲक्च्युली फोनवर बिझी होते, पण तरी पण त्यांनी आपल्याकडे म्हणजे फोन थांबवून फोटो काढून दिला. कनकसोबतसुद्धा फोटो काढला. तर थँक्यू सर, तुम्ही एवढे मोठे स्टार असून पण तुम्ही एवढे हंबल आहात, त्याबद्दल तुमच्याबद्दल खूप ऐकलेलं पण पहिल्यांदाच अनुभव घेतला. सो थँक्यू सो मच विवेक ओबरॉय सर. सोनालीला पण काढायचा होता फोटो, पण तेवढ्यात ते पुढे गेले आणि त्याच्यानंतर जेव्हा परत आले बॅक तोपर्यंत त्यांची मग अनाऊन्समेंट झालेली, मग ते गेले आतमध्ये. बघूया मुंबईला जर भेटले तर पुन्हा फोटो काढूया. आणि फ्लाईट आता टेक ऑफ घेत आहे आणि म्हणून फोटोग्राफर आमचे ते बघा फोटो घेते. बघा आता आपलं स्नॅक्स आलेलं आहे. स्नॅक्समध्ये चाय आपण घेतला आहे
समोसे आहे आणि चिकन नूडल्स आणि पाणी. आता आपण टेस्ट करणार आहोत. आणि हे बघा, हे डेझर्ट आहे काहीतरी, खूप छान आहे. म्हणजे असं वाटतं की आईस्क्रीम खातोय. मी तुम्हाला हमस बोललेलं, पण हमस नाही आहे, हे डेझर्ट आहे. खूप छान आहे, गोड पण नाही आहे जास्त. त्याच्या खाली बेरी आहे आणि आपला केकचा जो बेस असतो ना तो एकदम पातळसा लेअर आहे आणि वरती क्रीम आहे. पण क्रीम एवढी सॉफ्ट आहे ना, एकदम मस्त, असं वाटतं की आईस्क्रीमच खातोय. सो आता आपण लँड केलेलं आहे मुंबईला. होऊ शकता हे बघा. एअर इंडिया श्री गुरु नानक देवजी 550 years सेलिब्रेशन स्पेशल एडिशन विमान. सो चला आता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर पडतोय आणि इकडे आता एअरपोर्टवरनं निघता काय शॉपिंग करता येईल त्याचा मनाली विचार करते. आणि बघा, सॉरी मला आपले येते. आणि बघा दीक्षिता कनक हे बघा बॅग घेऊन फटाफट. आणि हे कोको कार्ट, मृण्मयीज फेवरेट. मृण्मयीने जाता जाता घेतलेलं तर सगळा संपून टाकला मागच्या मागे. रिक्षाचा स्ट्राईक आहे वाटतं बघा एअरपोर्टला, काय माहिती रिक्षात नाही आहेत. तर आता आम्ही बाहेर जातो आहे आणि बाहेरनं मग आम्ही ओला किंवा उबेर जे काय भेटेल ते करणार आहोत. म्हणजे आता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर निघालो आहे आणि चालत पुढे दाखवलं. ॲक्च्युली आम्ही ओला करणार होतो, पण ओलाचा काय माहिती इथे काय प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला जे म्हणजे घरापर्यंत तिकीट दाखवतो आहे 4,000 अँड अबाव. सो आम्ही इथून एक 10 मिनटं वॉक करत जाणार आहे आणि आम्ही नंतर ठरवलं की रिक्षा करून मग घाटकोपरपर्यंत जाऊ आणि तिकडे ओला किंवा मग टॅक्सी रिक्षाचा रेल्वेचं काहीतरी ऑप्शन बघू. म्हणजे अननेसेसरी पैसे जास्त याचे आपल्याला पटत नाही त्याच्यामुळे. तर रिक्षा पण अवेलेबल नव्हत्या. रिक्षा तर नव्हत्याच, म्हणजे त्या रिक्षा स्टँड आहे एवढा मोठा, तर रिक्षा पण अवेलेबल नाही. तर आता बघूया. आता इथे पोहोचलो आता आम्ही मरोळ नाका मेट्रो स्टेशनपर्यंत. तिथून आम्हाला 1,800 रुपये दाखवते SUV. तर आता बघू, जाऊया तिकडे. सो बघा इथे मुनूची विचारपूस चालू आहे, व्हेज जेवण घेतलेलं आहे का नॉनव्हेज घेतलेलं आहे फ्लाईटमध्ये. आणि मुनूकडे जेवणाची पिशवी आहे खास. बघा खास तिने दिल्लीवरनं आणलं आहे मुंबईमध्ये खायला आपल्या, आणि डायरेक्ट ती टिटवाळ्याला खायला जाणार आहे. आणि आम्ही आता मरोळ लाईन मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे. बघा तो ते सिग्नल आहे, तो सिग्नल क्रॉस केल्यानंतर 4,000वरनं डायरेक्ट 1,500 रुपये असं भाडं दाखवतो आहे आम्हाला इर्टिगाचं. 2,500 रुपये फायदा 15 मिनटं चालून. स्मार्ट बघा कसं स्मार्टपणा केला आम्ही. तो आम्ही पब्लिक पाठवून दिली या गाडीमध्ये. चला घरी पोहोचलो आता आणि आम्ही ट्रेनने आलो. ट्रेनमध्ये तुफान गर्दी होती त्याच्यामुळे तिथे काही शूट केलं नाही. डायरेक्ट आता घरी पोहोचलो तेव्हा शूट करतो आहे. आणि मेन बात म्हणजे आमचे जे बाकीचे मंडळी ओलाने येत होते गाडीने, ते अजून कल्याणला आहेत. अजून त्यांना 20-25 मिनटं लागतील. आमच्या आधी निघालेले ते 15-20 मिनटं आधी, आणि अजून पोचले नाही आहेत. आम्ही आता पोचलो आहे, फ्रेश होतो मस्तपैकी. मग ते आल्यानंतर पुन्हा दाखवतो बॅगे वगैरे काढायचे. तर चला